तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिअर शेंडे तुम्हाला शिकवणार आहे स्कॉलरशिपचं गणित। हे जे इयत्ता 5वी आणि इयत्ता 8वी साठी जे आहेत स्कॉलरशिप एक्झाम साठी त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे, ज्यामध्ये मी बेसिक क्लिअर करणार आहे। कशाबद्दल? तर जे स्कॉलरशिप मध्ये गणित आहे ते सर्व अभ्यासक्रम कव्हर होऊन जाईल। त्यामध्ये बघा, आज आपण पाहणार आहोत सरळ व्याज। सरळ व्याज कोणाकोणाला उपयोगी पडेल? तर जे 5वीचे स्कॉलरशिपला आहेत त्यांना तर उपयोगी पडेलच, त्यासोबत 8वीच्या स्कॉलरशिपला यांना पण उपयोगी पडेल, आणि त्याचसोबत जे पोलीस भरती किंवा एखाद्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी पण अत्यंत उपयुक्त आहे। कारण यामध्ये सगळे बेसिक क्वेश्चन टू ऍडव्हान्स क्वेश्चन सगळे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडल्यास नक्कीच लाईक करा, आणि हा व्हिडिओ कसा वाटतोय, कन्सेप्ट क्लिअर होती का नाही ते कमेंट बॉक्स मध्ये सांगा, जेणेकरून नेक्स्ट लेक्चर मध्ये तुम्हाला त्याबद्दल माहिती देईल। एखादा डाऊट जर लेक्चर मध्ये असेल तर तो कमेंट बॉक्स मध्ये सांगा आम्हाला, आणि तो क्लिअर करू। तर पहा, एक एक्झाम्पल घेऊ आपण। सरळ व्याज कुठे उपयोगी पडतो? तर पहा, बँकेमध्ये आपण ज्यावेळेस पैसे ठेवतो, रक्कम ठेवतो, त्यावेळेस बँक आपल्याला रिटर्न मध्ये काहीतरी देते, किंवा ज्यावेळेस आपण बँकेमधून लोन घेतो त्यावेळेस आपल्याला बँकेला पैसे द्यावे लागतात रिटर्न मध्ये। तीच कन्सेप्ट आपण शिकणार आहोत। ते जे लोनची किंमत आहे किंवा आपण जी रक्कम बँकेमध्ये ठेवलेली आहे त्याचे आपल्याला रिटर्न्स किती भेटणार आहेत किंवा आपल्याला रिटर्न मध्ये किती द्यावे लागणार आहे, ते आपण आज कसे कॅल्क्युलेट करतात किंवा ते कॅल्क्युलेट कसं होतं ही प्रोसेस आपण पाहणार आहोत, ती पण आपल्या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून। पहा, इथं दोन एक्झाम्पल आहेत, एक बँक आणि एक मनी लेंडर। मनी लेंडर म्हणजे कोण? तर सावकार। पहा, जुन्या काळामध्ये काय व्हायचं, लोकांना बँकेकडे जाण्यासाठी एवढा टाइम नसायचा, कारण बँकेचे जे कागदपत्र असतात, फॉर्म फिलअप असतात, वेगवेगळे कार्य असतात, ते कार्य कम्प्लीट करण्यासाठी जर तुम्हाला आज जर गरज असेल पैशांची, तर ते पैसे तुम्हाला 2-3 आठवड्यानंतर म्हणजे 15 दिवसानंतर भेटणार। मग त्या पैशांचा काही फायदा नव्हता, त्यामुळे अगोदर काय करायचे, जे सावकार होते, मनी लेंडर होते, त्यांच्याकडून गावातील लोक त्यांच्याकडून पैसे घ्यायचे। त्याचे रिटर्न्स एकदम हाय असायचे, म्हणजे जास्त व्याजाचा दर असायचा। मग तेच तो कोणत्या दराने द्यायचा आणि बँक आपल्याला कोणत्या दराने देते, आणि रिटर्न मध्ये आपल्याला काय द्यावं लागतं हे आपण ह्या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत। बघा, हा सगळा व्यवहार पैशांमध्ये होतो, पैशामध्ये म्हणजेच रुपयांमध्ये होतो। हे डॉलरचे आहे, पण आपण पैशामध्ये रुपयांमध्ये व्यवहार करतो। मग पहा, आपण हा चॅप्टर कोणत्या फॉर्म्युल्याने सोडवणार आहे? तर पहा, सिंपल इंटरेस्ट बरोबर P इंटू R इंटू T अपॉन 100 म्हणजेच काय? तर पहा, मराठीमध्ये सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100। तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, हा म म्हणजे काय, द म्हणजे काय आणि क म्हणजे काय? तर पहा, म म्हणजे काय असतो? मुद्दल। मुद्दल म्हणजेच रक्कम जी आपण बँकेमध्ये ठेवतो ती। परत काय? पहा, द द म्हणजे दर, आणि क म्हणजे काळ। पहा, आता तुम्ही हा जो दर आहे ह्या दराला साधा दर किंवा व्याजाचा दर सुद्धा म्हणू शकता। समजतंय? आणि पहा, आता इंग्लिश मध्ये सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू R इंटू T अपॉन 100। हा P म्हणजे काय असतो? प्रिन्सिपल, R म्हणजे असतो रेट, आणि T म्हणजे असतो टाइम। पायाला ह्याच फॉर्म्युल्याला आपण असं सुद्धा लिहू शकतो, P इंटू R इंटू N अपॉन 100 म्हणजेच P इंटू R इंटू N। N म्हणजेच काय? तर नंबर ऑफ इयर्स डिवाइडेड बाय 100। पहा, हा झाला फॉर्म्युला। ह्या फॉर्म्युल्याने आपण सर्व गणित सोडवणार आहोत। तर बघूयात आपलं पहिलं गणित। पहा, आताच आपण फॉर्म्युला डिस्कस केला, त्या फॉर्म्युल्यानेच आपण हे गणित सोडवणार आहोत। क्वेश्चन वाचून बघा, 1,500 वर 3 वर्षांकरिता 6% दराने सरळ व्याज किती येईल? तर पहा, आपण सरळ व्याज सूत्र पाहिलं। सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100। हे जर तुमच्या जर लक्षात राहत नसेल तर मदक आणि पदक असं तुम्ही थोडस डोक्याला ताण देऊन थोडासा विचार करून लक्षात ठेवू शकता। पाठ कोणीही करायचं नाही, कारण प्रॅक्टिस करूनच हे लक्षात राहणार आहे। तर बघा, ह्या गणितामध्ये
मग मुद्दल किती आपली 1500 म्हणजेच 1500 गुणिले दर किती आहे 6% गुणिले काळ किती वर्ष आहे पहा 3 वर्ष भागिले 100. भागाकारामध्ये 100 हे लिहायला विसरायचं नाही कारण हे अत्यंत गरजेचे. मग पहा डबल शून्य कॅन्सल साधं सिंपल भागाकार केलेला आहे. डबल शून्य कॅन्सल 15 गुणिले 6 गुणिले 3 बरोबर 15 गुणिले 6 18 बरोबर. आता पहा हा गुणाकार आपण करून पाहूया. 15 गुणिले 18 8 पंचे 40 8 एके 8 आणि 4 12 1 0 इथं 0 द्या स्टार द्या हॅशटॅग करा तुमच्या मनानुसार. 15 एके 15 ही 4 बेरीज 0 5 2 7 आणि 2. मग पहा यांचा गुणाकार किती आला 270 आणि त्यांचा गुणाकार म्हणजेच काय आपलं सरळ व्याज. मग पहा सरळ व्याज बरोबर किती आलं यांचा गुणाकार म्हणजेच 270 रुपये. पहा एकदम सिंपल पद्धतीने आपण सोडवलेलं आहे काहीच अवघड नव्हतं या गणितामध्ये. तर पाहूयात ह्याच सारखं सेम अजून एक गणित. पहा गणित काय आहे 2500 म्हणजेच 2500 रक्कम 2.5 वर्ष 4% दराने ठेवल्यास सरळ व्याज किती. मागचं जे गणित पाहिलं त्यामध्ये आपला काळ कसा होता कंप्लीट वर्ष होता पण ह्यामध्ये पहा 2.5 वर्ष म्हणजेच 2 वर्ष 6 महिने. तर अशा वेळेस काय करायचं तर पाहूयात सूत्र तेच राहणार सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100 म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. मुद्दल किती आपली बघा 2500 रुपये गुणिले दर किती आहे 4% गुणिले काळ किती आहे 2.5 वर्ष भागिले 100. पहा काळ जरी आपला जर पॉइंट मध्ये जरी आला किंवा पूर्ण संख्येमध्ये जरी आला तरी सुद्धा आपण काय करणार काळच्या ठिकाणी जी व्हॅल्यू दिली त्यांनी तीच टाकणार त्यामध्ये काही चेंज होणार नाही. पहा डबल शून्य कॅन्सल आन्सर येईल 25 गुणिले 4 गुणिले 2.5. पहा 25 चोक 100 गुणिले 2.5. तर आता पॉइंटचा गुणाकार कसा करायचा ज्यावेळेस समजा गुणाकारामध्ये गुणाकार ज्यावेळेस असेल त्यावेळेस जर समजा 10 ने जर मल्टिप्लाय करत असेल आपण त्यावेळेस तो पॉइंट उजव्या साईडला सरकवायचा. मग पहा इथं किती आहे मल्टिप्लायला 100 हा गुणाकार करतोय आपण समजते काय करतोय 100 गुणिले 2.5. मग बघा 100 गुणिले 2.5 10 नाही इथं 100 आहे कोणत्याही संख्येला पहा ज्यावेळेस 10 ने आपण गुणाकार करत होतो त्यावेळेस पॉइंट 1 शून्य असल्यामुळे एक घर पुढे सरकवत होतो. इथं किती शून्य आहेत 2 शून्य आहेत मग आपण किती घर पुढे जाणार आहे 2 घर पुढे जाणार आहेत. मग पहा हा पॉइंट एकदा इथं येईल आणि नंतर इथं येईल इथं काहीच नाही म्हणजे शून्य येईल. मग पहा याचा आन्सर आहे 250 रुपये. जर जमत नसेल तर साधा सरळ ऑप्शन 2.5 इंटू 100 पहा याचा सुद्धा आन्सर 250 रुपये येऊन जाईल. मग पहा आपलं सरळ व्याज किती आलं 250 रुपये. सेकंड क्वेश्चन पाहूयात आता. पहा 1200 वर 4 वर्षात रुपये 144 व्याज मिळाले तर व्याजाचा दर काय. पहा 1200 रुपये ही काय आपली मुद्दल आहे काळ किती आहे 2 वर्ष व्याज किती भेटलं आपल्याला 144 रुपये. तर व्याजाचा आपल्याला काय विचारलंय दर विचारलेला आहे. पहा ज्यावेळेस तुम्ही गणित सोडता असाल त्यावेळेस तुम्हाला प्रश्न पडेल आता तर दर काढायचा आहे त्यासाठी कोणता फॉर्म्युला लागेल तर पहा आपण सगळे गणित एकाच फॉर्म्युला सोडवणार आहे. तो फॉर्म्युला म्हणजे कोणता जो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेला आहे सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. फॉर्म्युला तोच राहील. पहा याचा वापर कसा करायचा ते. पहा सरळ व्याज किती आलेलं आपलं व्याज आणि सरळ व्याज दोन्ही मध्ये फरक नसतो. व्याज आणि सरळ व्याज हे दोन्ही एकच गोष्ट असते. मग पहा सरळ व्याज किती 144 बरोबर मुद्दल किती 1200 म्हणजेच 1200 गुणिले दर किती आपला दर आपल्याला काढायचा आहे त्यामुळे मी दरला फक्त आहे तसंच दर लिहितो इंटू काळ किती आहे 2 वर्ष भागिले 100. पहा 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल
144 बरोबर 12 गुणिले 10 गुणिले 2. 144 बरोबर 12 into 2 आपण करू शकतो. 12 to 24 into 10. पहा आता इथं 24 हा गुणाकारामध्ये आहे, मग तो ह्या साईडला त्यांनी काय होणार आहे, त्याचं साइन ऑपोजिट होऊन जाईल. गुणाकार आहे त्याच्याकडे त्यांनी काय होणार आहे, भागाकार. मग पाहूयात आपण करूया. 144 बरोबर काय होतं 24 गुणिले 10. 24 ह्या साईडला होता गुणाकारामध्ये, त्यामुळे इकडे आता काय होणार त्याचा भागाकार. 144 भागिले 24 बरोबर 10. पाहूयात 2 याला 12 ने भाग जातोय. 12 दोन्ही 24 आणि 12चा स्क्वेअर असल्यामुळे हा 12. मग काय होतं 12/2 बरोबर 10. 2 6 12. मग दर बरोबर किती होतोय 6%. पहा मी तर 24 ने सुद्धा भाग लावू शकत होतो, 6चं उत्तर आलं असतं आपलं, पण काही वेळेस ऑप्शन मध्ये ही संख्या दिलेली असते 12/2 बरोबर 10, त्यामुळे ती मी स्टेप ऍड केलेली आहे. पाहूयात पुढचं गणित. गणित वाचन 1600 वर 2 वर्षात ₹256 व्याज मिळाले तर दर किती. पहा ह्यामध्ये सुद्धा दर विचारलेला आहे. आपली मुद्दल आहे 1600 रुपये, काळ आहे 2 वर्ष आणि व्याज किती 256. सेम गणित आहे, काही सुद्धा चेंज नाहीये. तर पाहूयात त्या सूत्राने. सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. पहा मुद्दल किती होती आपली 1600 रुपये, मुद्दल किती 1600 गुणिले दर आपल्याला विचारलेला आहे, गुणिले काळ किती 2 वर्ष भागिले 100. आणि ह्या गणितामध्ये ऍडिशनल म्हणजे आपल्याला काय दिलेलं आहे व्याज किती आहे 256. पहा 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल, 256 बरोबर 16 गुणिले 2 गुणिले 10. पहा मी संख्या जवळ घेतलेली आहे. मग पहा 256 बरोबर 16 गुणिले 32 गुणिले 10. सेम तीच प्रोसेस इथं गुणाकारामध्ये इकडे आल्यानंतर भागाकारामध्ये. लक्षात ठेवा दोन साइड असेल इक्वल टू, ज्यावेळेस इकडे प्लस असेल इकडे येताना ती काय होणार आहे मायनस, आणि इकडे मायनस असेल इकडे काय होणार आहे प्लस. सेम इकडे ज्यावेळेस प्लस असेल इकडे जाताना काय होणार आहे मायनस. आणि ती स्टेप मध्ये बघा गुणाकार आणि भागाकार. गुणाकार असेल तर तो इकडे येताना काय होणार आहे भागाकार, आणि इकडे ज्यावेळेस गुणाकार असेल त्यावेळेस तो इकडे जाताना काय होणार आहे भागाकार. थोडक्यात इक्वल टू साइनच्या ऑपोजिट जाताना साइन चेंज होतात. तर कसे ऑपोजिट, प्लसचं मायनस आणि मायनसचं प्लस. चला तर मग काय बघा 256 बरोबर 32 गुणिले 10. आताच आपण डिस्कशन केलं, ह्या साईडला गुणाकार इकडे आल्यानंतर काय होणार आहे भागाकार. मग पहा 256 भागिले 32 बरोबर 10 बरोबर 10. पहा मग भागाकार लावूयात साधा वाला 256 आणि 32. पहा 32चा पाडा जर जमत नसेल तर सरळ सिंपल करा. 32 2 64 6 9 असं ज्यावेळेस कराल माझा अंदाज आहे 8 पर्यंत जाईल, त्यामुळे 32 into 8 8 2 16 8 24 आणि 25. म्हणजे पहा 32 8 एकदम कंप्लीट भाग जातोय. 32 8 256 खाली आले 0. मग हा भाग कितीचा गेला 8चा. 8 बरोबर दर बरोबर किती आला आपला 8%. समजते सिंपल होतं. अजून एक पाहूयात. पहा आता एका रकमेचे दर साल दर शेकडा 12 दराने 4 वर्ष मुदतीचे सरळ व्याज 393.60 रुपये आहे, तर ती मुद्दल किती. आता पहा ज्यावेळेस आपण पॉईंटची संख्या पाहतो त्यावेळेस आपल्याला वाटतं की कॅल्क्युलेशन लय जब्बर आहे किंवा अवघड आहे. तर पहा कॅल्क्युलेशन अवघड नसतं, करणं गरजेचं असतंय. फॉर्म्युला तोच आहे सरळ व्याज बरोबर
म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले काळ भागिले 100. पहा आपली मुद्दल दिलेली आहे का त्यांनी, मुद्दलच विचारलेली आहे आपल्याला, काळ दिलेले आहे, दर दिलेले आहे आणि सरळ सुद्धा दिलेले. सरळ सांगा किती 393.60 बरोबर मुद्दल किती आपली, मुद्दल काढायची आहे गुणिले दर किती 12 गुणिले काळ 4 वर्ष भागिले 100 बरोबर. पहा 393.60 बरोबर गुणिले 12×48 भागिले 100. पहा 2-3 गणितामध्ये आपण डिस्कशन करतोय मगाचपासून, ज्यावेळेस ह्या साईडला असतं आणि त्या ऑपोजिट साईडला जात असतं त्यावेळेस त्याचं साइन चेंज होतं किंवा ऑपोजिट होतं. पहा इथे डिवाइड आहे 100, इकडे आलं तर मल्टिप्लाय होईल. करूयात मग किती बघा 393.60 इंटू 100 बरोबर काय गुणिले 48. समजते, सिंपल प्रोसेस आहे. आणि मगाशीच आपण डिस्कशन केलं, ज्यावेळेस पॉईंट वरती किंवा 1 वरती जेवढे शून्य असतील तेवढे घर आपण उजव्या साईडला सरकतो. मग 1 वरती किती शून्य 2, मग आपण किती घर पुढे सरकणार आहे 2 घर. मग इथं आन्सर आहे 339,360 बरोबर गुणिले 48. 39,360 इथं गुणाकारामध्ये आहे, इकडे आले तर काय होईल भागाकारामध्ये भागिले 48. त्याला आता 12 भाग लावूयात. 12×48 12×3 = 36 12×2 = 24 राहतात किती 9 आणि 12×8 = 96 राहिले 0. मग पहा किती येते याचा आन्सर 3280 भागिले 4 बरोबर मग बघा 4×8 = 32 4×2 = 8 आणि 0. मग आपला आन्सर काय आलं पहा 820 बरोबर म्हणजेच आपली मुद्दल बरोबर किती आलेली आहे पहा 820 रुपये. सोपं होतं, पॉइंट आहे त्यामुळे गणित मुद्दाम शेवटपर्यंत सोडवायचं, कारण जे पॉइंटचे गणित असतात आपला माइंडसेट असं झालेला आहे की पॉइंट आला की ते गणित अवघड आहे. पण पहा या गणितामध्ये काहीतरी अवघड वाटलं का नाही, त्यामुळं पॉइंटला घाबरायचं नाही, गणित शेवटपर्यंत सोडवायचं. पहा दर चक्रात 10,000 आणि 5,000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 7,250 रुपये रास होण्यास किती वर्ष लागतील. पहा आता ह्यामध्ये नवीन कन्सेप्ट आलेले रास आलेले आहे. रास म्हणजे काय असते तर पहा इथं लिहितो रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. पहा ज्यावेळेस तुम्ही बँकेमध्ये जर समजा तुम्ही 10,000 रुपये बँकेमध्ये ठेवले, कंप्लीट 1 वर्ष ठेवले आणि त्याचं व्याज तुम्हाला 200 रुपये आलं, मग तुम्हाला रिटर्न किती भेटणार आहे 10,000 जे आहेत तुमचे ते भेटणार आहेत आणि त्यावरती काय भेटणार आहे जे त्यावरती आलेलं व्याज म्हणजेच 200 रुपये. मग त्याची टोटल अमाऊंट किती आहे 10,200 रुपये. मग जी 10,200 रुपये आहे ती काय झाली आपली रास. आपली मुद्दल झाली 10,000, व्याज झालं 200 आणि रास झालं 10,200 रुपये. मग पहा गणितामध्ये तीच कन्सेप्ट आहे 7,250 रुपये रास पाहिजे. मग रास भाग किती 7,250 बरोबर मुद्दल किती आहे बघा 5,000 अधिक व्याज बरोबर. मग पहा इथं प्लस इथं इकडे आल्यानंतर मायनस 7,250 वजा 5,000 बरोबर व्याज. मग व्याज किती ते बघा 2,250 बरोबर व्याज. यांची बाजूला केल्यानंतर आन्सर येतं 2,250. मग आपलं व्याज किती आलं सोडूया. व्याज बरोबर किती आलं 2,250. पण आपल्याला व्याज विचारलेलं आहे का तर नाही, होण्यास किती वर्ष लागतील म्हणजे आपल्याला काळ विचारलेला आहे. तर काढूया व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. पहा व्याज किती आले 2,250 बरोबर मुद्दल किती आपली 5,000 रुपये गुणिले दर किती आपला 10 दर गुणिले काळ आपल्याला काढायचा आहे भागिले 100. 2 शून्य कॅन्सल 2 शून्य कॅन्सल 2 2 50 गुणिले
इज इक्वल टू 50 गुणिले 10 गुणिले क. पहा या दोन्ही संख्या गुणाकारामध्ये इकडे आल्या तर काय होते भागाकारामध्ये 2250 भागिले 50 गुणिले 10. एक शून्य कॅन्सल, एक शून्य कॅन्सल. परत पाहायचा भागाकार लावूयात. बरोबर काय ते पहा 2225 भागिले 100 सॉरी 225 भागिले 50 बरोबर काय आपला काळ. समस्या हा भागाकार लावूयात आपण. करणी मधला लावा म्हणजे चमच्या मधला 50 50 चोक 200 25 25 ला भाग जात नाही त्यामुळे पॉइंट दिला आणि हा शून्य 50 5 250 0 0 0. मग आपल्या भागाकारचा आन्सर काय आले 2.5 बरोबर काळ. म्हणजेच काय काळ बरोबर 2.5 वर्ष. म्हणजेच काय 2 वर्ष 6 महिने. पाहूयात अजून 4.5 वर्ष. थोडस आन्सर काय आला आपलं 4.5 वर्ष. म्हणजेच काय 4 वर्ष 6 महिने. पाहूयात अजून एक गणित. दर साल दर शेकडा काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या करण्याचे 1/4 होते. जर व्याजाचा दर हा मुदतीच्या वर्षा एवढा असल्यास दर साल दर शेकडा व्याजाचा दर किती. पहा आपल्याला काय दिलेले आहे व्याजाचा दर बरोबर मुदत म्हणजेच काळ दिलेला आहे. ह्याला मी असं लिहू शकतो द बरोबर क. हे आपल्यासाठी एक इन्फॉर्मेशन आहे, ह्यावरून आपल्याला सोडवायचं आहे. आणि पहा दर साल दर शेकडा काही दराने एका रकमेचे सरळ व्याज हे मुद्दलाच्या करण्याचे 1/4 होते. मग पहा आपलं सरळ व्याज हे किती येणार आहे मुद्दलाच्या 1/4 म्हणजेच मुद्दल भागिले 4. मुद्दल आपण काय लिहितो म भागिले 4. पहा ही इन्फॉर्मेशन आहे, ह्यावरून आपल्याला व्याजाचा दर काढायचा आहे. सूत्र तेच राहील सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क भागिले 100. हा आपली मुद्दल नाहीये, दर नाहीये आणि काळ सुद्धा नाहीये भागिले 100. पण आपल्याला हे माहित आहे सरळ व्याज किती आहे मुद्दल भागिले 4. व्हॅल्यू आपल्याला ह्या गणितामध्ये एक सुद्धा नाहीये. मग आता आपल्याला प्रश्न पडेल व्याजाचा दर काढायचा कसा. तर पहा कसा काढायचा म भागिले 4 बरोबर म गुणिले द गुणिले द. द गुणिले द मी का म्हणलेलं कारण बघा द म्हणजे दर आणि क क म्हणजेच काळ हे दोन्ही सुद्धा इक्वल आहेत. मग पहा दर मी काळच्या जागेवरती दर लिहू शकतो भागिले 100. मग पहा म छेद 4 बरोबर म गुणिले दचा स्क्वेअर भागिले 100. काय आलं आपलं म भागिले 4 बरोबर म गुणिले दचा स्क्वेअर छेद 100. पहा इथं भागाकारामध्ये 100 इकडे आलं तर काय होईल मल्टिप्लाय. म गुणिले 100 भागिले 4 बरोबर म गुणिले दचा वर्ग. पहा मी द चा वर्ग का म्हणून घेतला कारण आपल्याला कन्सेप्ट आहे बघा त्याच संख्येला मल्टिप्लाय केल्यास त्याचा वर्ग भेटतो. एक एक्झाम्पल घेऊयात. पहा 2 × 2 त्याच संख्येला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं 4. हा काय 2 चा स्क्वेअर समजतंय. ज्यावेळेस पहा आपण 3 × 3 करतो इक्वल टू काय येतो 9 म्हणजेच काय हा 3 चा स्क्वेअर. तसंच पहा हिला एक संख्या समजा त्याच संख्येला मल्टिप्लाय केलं त्यामुळे मी काय घेतला द चा वर्ग घेतला. पाहूयात क्लिअर झालं. मग पहा 4 × 4 ह्याचा आन्सर 25 म गुणिले 25 बरोबर म गुणिले द चा वर्ग.
पहा अजून एकदा इथं म कशामध्ये गुणाकारामध्ये, इकडे आले तर काय होईल भागाकारामध्ये. म गुणिले 25 भागिले म बरोबर काय द चा वर्ग. म कॅन्सल झालं, 25 बरोबर द चा वर्ग. आता पहा द चा वर्ग आहे, मग दोन्ही साईडचा आपण वर्गमूळ घेऊयात. वर्गमूळ मध्ये 25 बरोबर वर्गमूळ मध्ये द चा वर्ग. वर्ग वर्गमूळ कॅन्सल, आणि ज्यावेळेस 25 ला आपण वर्गमूळ मध्ये टाकतो याचा आन्सर येईल 5 बरोबर द. मग आपला दर बरोबर किती येईल 5%. थँक्यू. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि एखादा जर डाऊट असेल तर तो कमेंट मध्ये सांगा. एखादं गणित जर मिस झालं असेल तर ते रिटर्न पहा, आणि कमेंट मध्ये डाऊट घेण्यासाठी विसरू नका. थँक्यू.